हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत गोल मटोल यम्मी टेस्टी असे पोटॅटो चीज पराठे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाट्याचे पराठे खूप जास्त आवडतात. म्हणजे खूप जणांचं कम्फर्ट फूडच असतं पराठा म्हणजे. तर आपण आता रेसिपीकडे वळूया. सर्वात आधी मी इथे गव्हाचं पीठ गाळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे अर्धा मैदा किंवा अर्ध गव्हाचं पीठ असंही टाकू शकता. मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला छान गाळून घेतलेलं आहे. पावसाळ्याचे दिवस जर असतील तर तुम्ही आवर्जून पीठ गाळूनच घ्या. आणि त्यामध्ये मी इथे थोडंसं मीठ घालत आहे चवीपुरता. आणि इथे मी थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि तेलाचं मोहन द्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला पीठ छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण पिठाला मोहन मिक्स होईल तेलाचं. आणि मग आपल्याला साध्या पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त कडकही मळायचं नाही आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही. अगदी नॉर्मल असं पीठ आपल्याला पराठ्यांसाठी लागणार आहे. खूप जणांचा असा समज असतो की बटाटे अनहेल्दी असतात, पण जर ते आपण प्रमाणात खाल्ले तर त्यापासून आपल्याला फायदाच होतो. बटाट्यांमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन B6, पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत असतो. बटाटे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली राहते, हृदयविकार तसेच कर्करोगाचा धोकाही कमी होतो आपला. आता पीठ छान मळून झाल्यानंतर त्यावर थोडं तेल टाकून त्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे. जितकी जास्त मशागत आपण मळताना पिठाची करू तितके छान सॉफ्ट असे पराठे आपले लागतील. आपण जेव्हा बटाटे खातो त्याच्यानंतर लगेचच आपल्याला अजिबात भूक लागत नाही. खूप वेळेपर्यंत आपल्याला असं आपलं पोट भरल्यासारखंच वाटतं. त्यामुळे आपलं वजनही नियंत्रित राहतं. आता मी जे पीठ मळून ठेवलं होतं त्याला झाकून दिलेलं आहे जोपर्यंत मी पराठ्यांचं सारण बनवत आहे तोपर्यंत. आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्यांना स्मॅशरच्या मदतीने चांगलं मॅश करून घेत आहे व्यवस्थित. अजिबात बटाट्याचे खूप जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाही आहे आपल्याला. आता इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, बिलकुल तिखट नव्हती ही. कढीपत्ता घातलेला आहे अगदी बारीक चिरून, कोथिंबीर घातलेली आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं खात असतील आणि मिरची खूप तिखट असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे. धनेपूड घातलेली आहे. धनेपूड मी 2 चमचे घातलेली आहे. मिरची पावडर घातलेली आहे. आणि अजूनच चव एन्हान्स करण्यासाठी मी त्यामध्ये थोडी आमचूर पावडर घातलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बटाटे हा कार्बोहायड्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे, त्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त एनर्जी भेटते. बटाट्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात, त्यामुळे आपली स्किनही छान राहते. या सगळ्या वस्तू आपण एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चीज किसून घालायचं आहे. चीज अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मी जेवढे हे इन्ग्रेडियंट्स मिक्स केले खाली तेवढ्यानेच आपण छान मस्त यम्मी असा बटाट्याचा पराठा रेडी करू शकतो. पण पराठ्यांमध्ये अजूनच जास्त ट्विस्ट देण्यासाठी, मुलांना अजूनच जास्त इंटरेस्ट येण्यासाठी त्यामध्ये मी इथे हा चीज घातलेला आहे. खूप छान लागतं त्यामुळे पराठा. तुम्हीही नक्की घालून बघा जर तुमच्याकडे असेल तर. आणि हाताने जेवढेही बटाट्याचे मोठे मोठे तुकडे असतील सगळे व्यवस्थित कूच करून घ्या. म्हणजे पराठा जेव्हा आपण लाटतो तेव्हा ते बाहेर येत नाही. आणि जर बटाटा पराठ्याच्या बाहेर आला तर मग आपला पराठा फुगण्यासाठी त्रास होतो त्याला. आणि पराठाही आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही. आता बहुतेक जण बटाटा डायरेक्ट किसूनच घेता, पण त्याच्याने ते फील येत नाही, म्हणून मग मी फक्त हाताने कूच करून घेते. आता आपण जी कणिक झाकून ठेवली होती तिलाही एकदा परत छान मळून घ्यायचे आहे आणि मग नंतर आपल्याला तिचे पराठे लाटण्यासाठी घ्यायचे आहे. आता मी इथे एक आपण पोळी जेवढी लाटतो ना, पोळी जितकी लाटतो तेवढा मी इथे गोळा घेतलेला आहे. त्याला पीठ लावून पुरी इतका शेप देऊन घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मला हवं तेवढं सारण मी तिथे भरून घेतलेलं आहे त्यामध्ये.
आता हे अशा कळ्या करून घ्यायच्या आहे साईडला। इथे हा एक मोठा बटाट्याचा तुकडा तरीही राहूनच गेला होता, त्यालाही मी हाताने थोडा कुचकरून घेतलेला आहे। सगळ्या कळ्या अशा मोदकासारखा शेप देऊन हे वर जे उरतं ते तुम्हाला तिथेच दुमडायचं असेल तर तुम्ही दुमडूही शकता किंवा काढूनही घेऊ शकता। आता त्याला पेड्यासारखा दाबून घ्यायचं आहे। छान सर्व मिश्रण हाताने पसरवून घ्यायचं आहे पहिले आणि मग नंतर त्याला हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे। जर खूप जास्त जोर देऊन लाटला तर सर्व मिश्रण बाहेर येणार पराठ्याच्या। सर्वात पहिले आपल्याला कडेकडेने लाटायचं आहे आणि मग हळूहळू तो पराठा मोठा करायचा आहे। खूप जास्त बारीकही लाटायचा नाहीये, मीडियमच ठेवायचा आहे, तरच तो पराठा छान लागतो। खूप जास्त बारीकही छान लागत नाही। आता मी इथे त्यावर तूप लावून त्याला भाजून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटरही लावू शकता, पण पराठ्यांमध्ये तूप आणि बटर हेच छान लागतं तेल वगैरेपेक्षा, आणि हेल्दीही असतं। आता असंच मीडियम फ्लेमवर आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आहे। मी मध्ये मध्येच तूप ॲड करत आहे, तुम्ही शेवटी तूप ॲड केलं तरीही चालेल। बघू शकता किती छान टम्म फुगलेला आहे आपला पराठा। अशाच प्रकारे आपल्याला इतरही लाटून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला अजून एक इथे लाटून दाखवत आहे। बघू शकता किती जास्त स्टफिंग आहे माझ्या पराठ्यांमध्ये। त्याला फक्त असं मध्ये व्यवस्थित प्रेस करून द्यायचं आहे आणि मग ते साईडची जी पुरी असते तिला जवळ ओढायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी उरलेली जे कणिक होतं ते त्याच्यामध्येच दुमडून दिलेलं आहे। आता यालाही आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। आता मी इथे हे असं कच्चंच सारण भरत आहे। तुम्हाला जर हे सारण थोडंसं तडका देऊन जिरं राई वगैरे टाकून मग नंतर तुम्ही हे मिश्रण कढईमध्ये टाकलं आणि मग ते थंड करून मग त्याचा पराठा लाटला तरीही चालेल, पण असंही अगदी अप्रतिम लागतं। अशा प्रकारे आपल्याला सर्व पराठे लाटून घ्यायचे आहे आणि जेवणारी व्यक्ती जर समोरच बसलेली असेल तर आहा खूपच भारी लागतात मग तर। आता तुम्ही बघू शकता हा जो पराठा मी लाटत होती तर हा पराठा थोडा मध्ये चिपकत होता, तर मग मी त्यावर थोडंसं सुकं पीठ घातलेलं आहे आणि मग ते लाटलेले आहेत। पराठा ही अशी गोष्ट आहे जी आपण ब्रेकफास्टमध्ये, डिनरमध्ये, लंचमध्ये, स्नॅक्स टाईम असेल तेव्हा केव्हाही खाऊ शकतो। प्रवासात घेऊन जाण्यासाठीही चांगला असतो, टी टाईममध्ये खाऊ शकतो। बटाटा हा आपल्या हेल्थसाठी चांगलाच असतो, फक्त त्याला आपण कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे। कमी प्रमाणात जर आपण खाल्लं तर आपलं वजनही नियंत्रित राहतं आणि आपली रक्तातली साखरही नियंत्रित राहते। बटाट्यांमध्ये खूप प्रकारचे जीवनसत्व आणि खनिजे असतात। तुम्ही बघू शकता मी तूप लावून मस्त छान पराठा भाजून घेतलेला आहे। मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीही अत्यंत मुलांच्या आवडीचा असा पर्याय आहे हा। बटाट्यातील फायबरमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आपला हृदयविकाराचा धोकाही कमी होतो। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या ओळखीच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा। थँक्यू सो मच। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।